मंडळी, बरे ना मग. तशी तर आपली काय ओळख नाही, पण होईल आपली हळूहळू ओळख होईल. आता कसं आहे, माझी पहिलीच बारी यूट्यूबवर व्हिडिओ करायची, तर हळूहळू होईल आपली ओळख. मला तुम्ही सपोर्ट करा हां. तर आपण बघू आपली पहिली रेसिपी. हे इथं घेतलं आहे मी निम्म तांदूळ आणि निम्म मूग घेतलं आहे मी इथं, आणि ते रातभर चांगलं भिजवलं. पण त्याच्या आधी ते 2-4 वेळा धुवून घ्यायचं बरं का, आणि मग भिजवायचं. भिजवलं की त्यातलं सकाळी पाणी काढायचं निथळून चांगलं, आणि मग ते घ्यायचं मिक्सरमध्ये. मी तर तशी पाट्यावर वाटायची, पण आमचं हे म्हणले मिक्सरवर वाट. त्यात टाकायचं मग लसूण, थोडं आलं, जिरं, 2-4 मिरच्या टाकायच्या बरं का. आता तुमचं हे जसं तुम्हाला आवडतं तसं टाका, आणि थोडंसं त्याच्यावर मग टाका थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी, कारण आपल्याला घ्यायचं हे थोडं सरसरीत करून घ्यायचं आहे बघा. आता माझी बारकी पोरी ती काय जास्त काय तिखट काय खात नाही, म्हणून मी इथं कमीच मिरच्या टाकल्यात बघा. आणि तुम्हाला जर झणझणीत चांगलं आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. तर इथं सगळं मग टाकायचं, मीठ, थोडं पाणी ओतायचं, चांगलं गरा 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 भिजवून घ्यायचं बरं का. मग फिरून घ्यायचं चांगलं. आणि ह्याचं तुम्ही आप्पा पण करू शकता, आणि नाही तर ज्याला आवडतं तसं मग डोसे करा तुम्ही. आता मी इथं करणार होते डोसे, म्हणून मी थोडंसं पातळ सरसरीत वाटून घेतलं आहे चांगलं चांगलं. मग ते मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्याचं चांगलं गोल गोल गरीत चांगलं डोसं करून घेऊ. आता इथं मी हळूहळू फिरवते बरं का, मग आपला चांगला गोल चांगला डोसा झाला पाहिजे ना. नाही तर माझी पोरगी म्हणून, बाई आई हे काय बनवलं तू. चांगलं गोल 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 हळूहळू फिरवते बरं का. बघा मी चांगला झाला आता गोल. जमलं की नाही मला सांगा तुम्ही. चांगला बघा कसा गोल गोल करत केलाय. आता थोडा वेळ तसाच ठेवायचा. तुम्ही याच्यावर झाकण ठेवा, नाही तसंच ठेवा. थोडं ठेवायचा, ते आपोआप थोड्या कडेच्या बाजूने चांगल्या मोकळ्या होऊन द्यायच्या चांगल्या, आणि मग पलटी करायचा. नाही तर काय होईल, बसायचं चिटकून तुमचा मग तो डोसा. हां, सगळंच जायचं वाया. मग त्याच्यामुळे थोडं थांबायचं, आणि मग याचा पलटी करायचा बघा. दोन्ही बाजूनी चांगलं मग त्याला भाजून घ्यायचा. थोडं आधीमध्ये तेल टाकायचं. या बघा चांगला डोसा आपला तयार झालाय. चांगलं भाजून घ्या. आता दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घेतल्यावर असेच सगळे डोसे तुम्ही करून घ्या. आता मी करते ह्याला चटणी. आता चटणी तुम्ही कशाची पण करू शकता. कोण नारळाची करतं, कोण शेंगदाण्याची करतं. तर मी इथं करते कांदा आणि टमाटाची करते बघा. त्यासाठी घेतलं मी एक तवा, त्याच्यात टाकलं थोडं तेल, थोडी मोहरी टाकली, थोडा कढीपत्ता टाकलाय बघा, आणि मग थोडं त्यात टाकली ती आपलं चणा डाळ असते ना भाजलेली, ती टाकली थोडी. म्हणजे काय होतं, आपली चटणी लई पातळ नाही होत बघा, जरा मिळून येते. ते चांगलं मग असं परतून घ्यायचं, चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं चांगलं. आणि मग त्यात थोडा कांदा टाकायचा थोडा, आणि मग थोडं टमाटर टाकायचं. आता हे दोन्ही पण बघा चांगलं भाजून घ्यायचं बरं का. या बघा कांदा टाकायचा चांगला. कोणाला जास्त आवडतो, कोणाला कमी आवडतो, असं तुमच्या याच्यावरून टाका बरं का. तर मी टाकला आहे तसा, आमच्या कारभारांना लागतं आहे कांदा जास्त टाकला मी. आणि टमाटर टाकलं बघा बारकं चिरून, आणि थोडंसं वाईट तेल टाका तुम्हाला जसं लागतं तसं. तर मग मी आता साखर टाकते बघा. म्हणजे कसं काय होतं, पित्ताचा त्रास होतो ना. म्हणजे कांदा टोमॅटो असल्यामुळे ते पित्ताचा त्रास होतो. हे आपण काय थोडं साखर टाकते त्याच्यात, थोडंसं मग मीठ टाकून घेऊ, आणि परत चांगलं हलवून घेऊ बघा. चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजल्यावर मग आता मी त्यात टाकते थोडं लाल तिखट.
बघा माझ्याकडे ही पुडी होती, ह्याच्यात थोडं टाकलं मी त्यात तिखट. तुम्ही जर लाल मिरच्या असतात त्या पण टाकू शकता. आता मला काय जास्त तिखट नाही करायची, कारण माझी पुरी नाही खात तिखट, म्हणून याने तसं या चटणीने कलर पण येतो आणि तिखट पण लागते. आता इथं बघा आता मी मिक्सरमध्ये टाकलं आणि फिरवून घेतलं सगळं घरा. हे बघा अशी आपली मस्त चटणी तयार झाली. आणि हे असं बघा मी ताट केला आमच्या कारभाऱ्यांना. त्यांना म्हटलं थांबा मला एक फोटो काढू द्या, पण त्यांना खूप घाई बरं का खायची. आता खाल्लं त्यांना म्हणलं सांगा तरी कसं झाली का काय, व्हिडिओ काढते. तर बघा म्हणतात चांगली झाली. तुम्ही पण मंडळी करून बघा एकदा नक्की आणि मला सांगा कशी झाली कसं नाही. आणि आवडल्यावर तुम्हाला नक्की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पाठवा तुमच्या कोणाला नातेवाईकाला मित्राला हा व्हिडिओ. त्यांना पण सांगा. भेटू परत मग मंडळी दुसऱ्या रेसिपीमध्ये आपल्या. तोपर्यंत तुम्ही मस्त चमचमीत खात राहा, हसत राहा. धन्यवाद.